अर्जुन, अरे माफ करायला पण खूप मोठं मन लागतं. मान्य आहे की सरकार चुकलेत, अक्षम्य गुन्हा केलाय त्यांनी, मान्य आहे की, आणि त्यांनाही मान्य आहे. पण त्यांनाही त्यांची शिक्षा मिळाली आहे की. 4 महिने सुजय भाऊजींनी त्यांना डांबून घातलेलं. अर्जुन, 4 महिने छळलंय त्यांना. त्यानंतर मनी मावशीने किती त्रास दिलाय. आणि आता ते सुधारलेत ना, त्यांना त्यांची चूक मान्य आहे की. आणि मुळात मी तुझा विश्वास नाही तोडला रे. मी फक्त तुझ्या काळजीपोटी नाही बोलले. काळजी? त्या काळजीला तुझ्या तत्वांप्रमाणे खोटेपणा म्हणतात आप्पे. बापूंच्या आजारपणात मी भ्रष्टाचार केला होता, पण त्या काळजीला कायद्यानुसार काहीच अर्थ नव्हता ना. माझ्या त्या काळजीला तू भ्रष्टाचार ठरवून मोकळी झाली होतीस. मग आज का तू तुझ्याच तत्वांना सोडून अशी वागलीस? अर्जुन, अरे ती तत्वांचा मुद्दा येतोय कुठे? आणि मी सांगितलं असतं तरी काय झालं असतं? काही नाही. तरी मी तेव्हापासून सरकारांना सांगत होते, सरकार जे काही घडलंय ना ते तुम्ही अर्जुनला सांगा, सगळं खरं खरं सांगा. सरकार सोड, तू तर माझी आहे होतीस ना आप्पे. अर्जुन, मी तुझीच आहे. मी फक्त तुला दुःखात नाही बघू शकत. अर्जुन, बाळाचं जे काही झालं तेव्हा तू संपला होतास, खचला होतास. मी कसं सांगायला पाहिजे होतं, आणि त्यात हे सगळं. ही सगळी कारणं झाली. अंतिम सत्य हेच आहे की तू माझ्याशी खोटं बोललीस. जे माझ्यापासून कधीच लपवलं नाही पाहिजे होतंस ते सत्य तू लपवलंस. अर्जुन, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, खूप प्रेम आहे. आणि इथून पुढे कधीच मी तुला दुःखात नाही बघू शकत. माझं एकदा ऐक ना, एकदा प्लीज, एकदा ऐक. नियती, अगं काय करून ठेवलेस तू आमच्या नात्याचं? पिऊ, आई होती म्हणून शांत बसलो होतो मी. हे जर सरकारने केलं असतं ना, उलटी कानाखाली आणली असते मी त्यांच्या. राहू दे रे, एवढा नको विचार करूस. आपल्याला जे पाहिजे होतं ते झालंय ना. हा, ती तर झालंय. उलट जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्तच झालंय. कसं काय? मला नव्हतं वाटलं का आरजा पिर एवढा चिडल. सुजय, अरे भाऊजींची आई म्हणजे भाऊजींची दुखरी नस आहे. आप्पीने नेमकी तीच धरली बघ. आप्पीने दुसरं काहीही केलं असतं ना, भाऊजींनी खपून घेतलं असतं. पण तिने हे नव्हतं करायला पाहिजे. बरं झालं तिची लायकी आरजानेच दाखवली. मला नाही वाटत आता दोघांमधली भांडणं मिटतील म्हणून. ते भांडणाचा जाऊ दे ग. ही आप्पीन तिचं पोरग कशाला थांबले इथं? अरे हा, मला पण कळत नाही ती कसं काय थांबली. तिला सरकारांचा एवढा पुळ का काय? जायचं होतं काका नाराच्या सोबत निघून, विषयच मिटला असतं की. सुजय, अरे ती घर सांभाळणारी घरातली सून आहे. ती कसं काय घर सोडून जाईल? नवरा गेलाच ना, तिचं काही गठुडं पुरलं आता इथं. सुजय, आणि कुठल्याही गोष्टीचा आरडाओरडा करायचा नाही, कळालं? दंगा करायचा, पण आपलं नाव नाही आलं पाहिजे. आज केलं तसं. हां, आणि माझ्या कानाखाली बसली त्याचं काय? तेवढं होणारच रे. पण तू जर काय आज ओरडून बोलला असतास ना, तर भाऊजी तुझ्या पण अंगावर धावून आले असते. बरं बाई, तू म्हणशील तसं करू. आता मला सांग, या आप्पीला बाहेर कसं काढायचं? आपण कशाला काढायचं? तिची तीच जाईल. तिची ती कशी जाईल? सुजय, आता किती काहीही झालं ना तरी भाऊजी आणि बाबा काय परत या घरात येणार नाही. त्यामुळे तिलाच जावं लागेल. एक नंबर झालं. ही जगाला अक्कल शिकवत होती ना, काय चुकन काय बरोबर. आता बघू, स्वतःबद्दल जेव्हा असं घडतं तेव्हा काय चुकन काय बरोबर हे कसं ठरवते. पिऊ, मी तुला लिहून देतो, आप्पीने किती चांगला वागण्याचा प्रयत्न केला ना, तर या आराध्या तिला कधीच माफ करणार नाही. अगं, आराध्याला लहानपणापासून आम्ही आई नाही म्हणून चिडवायचो. मी स्वतः चिडवायचो, तर त्याला कायम आईची कमी भासत आली आहे पिऊ. आणि आप्पीने नेमकी हीच गोष्ट त्याच्यापासून लपून ठेवली.
हे तो कधीच विसरणार नाहीये. माझं तिचं आणि तिच्या बाळाचं कसं होईल रे? अर्ज नसतो ठेवत पोराला इथं. त्यात त्याला सरकारांचा एवढा राग आलाय, तो 100% पोराला घेऊन जाणार. मला तर ना आप्पीचीच क्यू येते बघ. जाऊ दे, मरू दे तिकडे. फक्त ते पोरग इथून गेलं पाहिजे ग. मग ही प्रॉपर्टी हा पैसा सगळा आपला. मग कोणाचा काहीच संबंध नाही. काहीच संबंध नाही. सुजय, तू काहीच काळजी करू नकोस. आता आरामात तुझं कर्ज फेडूयात. अप्पे, पडदा लाव ना खिडकीचा, ऊन येते डोळ्यावर डायरेक्ट. अप्पे, अर्जा, मला वाटलं तू माझ्याशी प्रामाणिक राहशील. या घरातली लोक तुला माझ्यापेक्षा जास्त महत्वाची वाटतात ना, त्यांच्याबरोबर राहायचं. आता तू मला माझ्या आयुष्यात अर्जा, सपान पडलं होतं का? स्वप्नच म्हणायचं आता हे. पडणार आहेस का अजून? बाहेर पोतं टाकून देतो म्हणजे ऊन नाही लागायचं. नाही नाही, कुठलं तो आवरत होता. हा. कदम तिकडून कोण आलं होतं का? घरनं? नाही. बर. हो, कोणासाठी काढलायस तू शर्ट? अहो अर्जुनचा तू आता ते मी माझ्या अमोलला घ्यायला परत येईल. ज्या पद्धतीने तू या माणसाचा विश्वासघात केलायस ना अप्पे, मी कधीच विसरणार नाही. अप्पे, माफ कर मला. मी गुन्हेगार आहे तुझा. आजवर या घराच्या भल्यासाठीच तू विचार करत आलीस, आणि या घरासाठीच तुला आणि अर्जुनला वेगळं व्हावं लागलं. सरकार, अर्जुनला आणि मला अजून किती दिवस असं वेगळं राहावं लागणार आहे हो? नाही नाही, फार दिवस नाही अप्पे. सुजय भाऊजी आणि पिवताईंनी सगळ्यांसमोर सांगितलं ना, त्याऐवजी जर तुम्ही शांततेत फक्त अर्जुनला आणि बाबांना सांगितलं असतं ना सरकार, तर हे आज ते चुकलंच माझं. हो सरकार, पण तुमच्या चुकीची आपण काय शिक्षा भोगतोय कळ. ऐक अप्पे, अर्जुनला आणि तुला मी परत आणेन. माझ्यावर विश्वास ठेव. हा शब्द आहे माझा. अर्जुनची जी परवड झाली ती मी अमोलची नाही होऊ देणार, काही झालं तरी. हे कधी करणार आहात तुम्ही? अप्पे, ते दोघंही आता इतक्या रागात आहेत की मी काही बोललो ना तरी त्यांच्या डोक्यात शिरणार नाही. सरकार, तुम्ही अजूनही विचार करताय? अहो जाऊन बोला, हवं तर मी येते तुमच्या सोबत. नाही, नको. मी सांगितलं ना की ही माझी जबाबदारी आहे. मी करेन सगळं व्यवस्थित. तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही तेच कळत नाही आता मला. पुरी, असं बोलू नकोस. आधीच माझा जीव अर्धा झालाय. या बोलण्याला काहीच अर्थ नाही. करून दाखवलं पाहिजे ना. हो. अप्पे, विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला आणि अर्जुनला एकत्र आणून दाखवेन. त्यासाठी काही वाटेल ते करायची माझी तयारी आहे. तरी मी करून दाखवेन ते.
सारखं रडतोय. त्याला कळलंय का हो? त्याचे बाबा कदम, झोप लागली का हो नीट? नीट? अरे सगळं उलट पालट झाल्यावर झोप नीट लागेल का अर्जा? माझ्या बी डोळ्याला डोळा नाही. रात्रभर नुसतं डोक्यात तेच फिरत होत. हा, ते कळलं सकाळी. अहो सॉरी, ते मला वाटलं मी घरीच आहे. अर्जा, माझं तिथं कोण नाही बघ. पर तुझी बायको आहे, तानं लेकरू आहे, त्याचा विचार कर जरा. माझा विचार झालाय कदम. माझ्या पोरासाठी माझे दरवाजे कायम उघडे असते. फक्त पोरासाठी? हो. आप्पीचा आणि माझा संबंध कायमचा संबंध. अर्जा, खुळ्यावानी काहीतरी बोल नकोस. मी कुळेवानी बोलतोय? आप्पी चुकले असं नाही वाटत तुम्हाला? अरे चुकली आहे किती, मी तिला बोललो का नाही? कदम, तुम्हाला साधी चूक वाटते काही? सरकारांचं जाऊ द्या, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा पण नाही काय. घरच्यांचं पण सोडा. पण आप्पीने आपल्यापासून लपवली ही गोष्ट एवढे दिवस. अरे सगळं मान्य आहे मला, पण तुम्हाला आता तानं बाळ आहे अर्जा. तू अशी डोक्यात राग घालून घेतली तर नुकसान त्या बाळाच आहे ना. सगळं पटतंय मला कदम, पण माझी ना इच्छा नाही अजिबात आप्पीचं तोंड बघायची आता. अरे असं नको म्हणून अर्जा. तशी चूक तिची नव्हतीच, सरकारची होती. चूक तिची पण होती कदम. तिला कळायला पाहिजे होतं. तिने माझ्यापासून ही गोष्ट लपवली, याचा अर्थ तिचा माझ्यावर विश्वास नाही असाच होतो. वैरा अर्जा, आपल्या एवढ्या जवळची होती ती. खर तर तिनं आपल्या दोघांपैकी कुणाला एकाला तर सांगायला पाहिजे होतं. 4 महिने ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली, मनात दाबून ठेवली तिने. अर्जा, तिला त्याचं वाईट वाटत होतं. आणि तुम्ही म्हणताय की बाळाचा विचार कर. ती करते विचार? काल तिकडे थांबायची काय गरज होती? आपल्या बरोबर का नाही आली ती? हे बघ, हे तुझं असं होतंय, एकदा सटकला ना की सटकला. सटकलो नाही कदम, मी सटकलो नाही. मला खान वाटते. त्या जागेला घर कसं म्हणू मी? सांगा ना. सुजामुळे वहिनींचं बाळ पडलं तिथं, आमचं बाळ चोरीला गेलं. फक्त पैशासाठी माझ्या आईला मारणारा सरकार. कसं घर म्हणू मी त्या जागेला? मी त्या जागेकडे बघू पण शकत नाही. आणि आप्पी तिकडे राहायच्या गोष्टी करते. घर म्हण. अर्जा, अरे सगळं मान्य आहे मला, पण तू अमोलचा विचार कर. हे बघ, तुझी कशी हेळसांड झाली आई नव्हती तर, तशी त्याची होऊ नये र. अरे पोराला आई बाप दोघांची गरज असते र. काय करू मी कदम? आप्पीने पण लावून धरलंय तिथंच राहायचं म्हणून. बघ, जाऊन बोल तिच्याशी. अब तुम्ही दोघं मिळून मार्ग काढा र. खरं सांगू का कदम, माझी इच्छाच नाही आप्पीची बोलायची. अमोलचं काय? नाही, तुमचं बरोबर आहे कदम. आमच्या दोघांच्या भांडणापायी मी त्याचं नुकसान नाही होऊन देणार. बघाची, जा आवरून घे. चावत आला, जा मी करते. देवा, अरे तू काय मांडून ठेवले पुढ्यात, तुझं तुलाच माहिती बघ. पण या सगळ्याची शिक्षा तान्या लेकराला होऊ देऊ नकोस म्हणजे झालं.
कुठे गेलता सुजय? मी कुठेही जाईन, तुम्हाला काय सांगितलंच पाहिजे काय? तूच पिऊला उचकवलंस ना हे सगळं करायसाठी? सरकार उगाच आता माझ्यावर राग काढू नका बरं का. अहो त्याला बोलून काय फायदा आहे का? तुम्ही शांत व्हा. नाही, आम्ही सांगितलं काय आणि दुसरं कोणी सांगितलं काय? होणार हेच होतं ना. गप बसतोस का तू आता? अहो, हा? तुम्ही जास्त बोलू नका, अजून त्रास होईल तुम्हाला. शांत व्हा तुम्ही. कसला त्रास? यांना कसला त्रास होतोय काय वाटत नाही यांना. आता कुठे हे घर मोकळं झालं असं म्हणत असेल मनात हे. मग आता सरकार करायचं काय? काल अर्जुन खूप चिडला होता. मला असं वाटतंय की आता आपण त्याच्याशी बोलून त्याला परत घरी घेऊन येऊ. पण येतील का ते? का नाही येणार? नीट बोलू आपण. सरकार तुम्ही पण येत आहे का? मला तरी यायलाच पाहिजे ना आप्पे. अगं माझ्यामुळे घर सोडून गेल्यात. नाही पण सरकार नाही तर ते आणखीन चिडायचे. हे बघ, मी जाऊन माफी मागेन, त्यांच्या हातापाया पडेल, पण त्यांना परत आणेनच. काल रात्री आरजा ज्या प्रकारे चिडला होता त्यावरून तरी मला वाटत नाही आरजा परत येईल म्हणून. सुजा, अरे चांगलं काय करायचं नाही, पण निदान बोल तरी चांगलं. ओके ठीक आहे, ऑल दी बेस्ट. हा, जिंकून या तुम्ही. जी काय चाललंय? कारण आप्पे तुला मी कायम सगळ्यांना शिकवतानाच बघितलंय, हे असं ते तसं, तत्वन फित्व ह्या वन त्या. आणि आता आता बघ की तुझी काय अवस्था झाली. सुजया, तिची अवस्था जी आहे ना ती माझ्या कर्माची फळं आहेत. सरकार एक मिनिट. या आप्पीने आरजाला काहीच सांगितलं नाही म्हणून पण आरजा चिडलाय. अपर्णा, बरोबरच आहे भाऊजींचं. त्यांचं चिडणं स्वाभाविक आहे. अगं तुझ्या एका शब्दावर भाऊजी तुरुंगात जायला तयार झाले होते. हो ताई, त्याचा माझ्यावरचा राग चुकीचा नाहीच आहे. फक्त काय? फक्त मला एवढं वाटतंय की त्यांनी असं घर सोडून नव्हतं झालं पाहिजे. पण अपर्णा, अर्जुनचं असं म्हणणं आहे की मी कसं राहू या घरात. काय सरकार? म्हणजे त्याच्या नजरेसमोर तुम्ही रोज येणार, त्याला रोज आठवणार की याच माणसाने, माझ्या सख्ख्या काकाने माझ्या आई. अरे म्हणून तर मी त्याला सांगेन ना की मला माफ कर बाबा. एवढं सोपं आहे का ते? पण आम्ही प्रयत्न तर करतोय ना. मी काय म्हणतो, मी सुद्धा येऊ का? नाही नाही सर, आम्ही दोघं जण जाऊन येतो. होय स्वप्नील, मला तिकडे जाऊन मोकळं होऊ देत. पण मी त्या दोघांना घेऊन आज परत येईन, त्याशिवाय परत येणारच नाही. आणि सरकार तुम्ही नका काळजी करू. एक वेळ अर्जुनने नाही ऐकून घेतलं कारण तू रागात आहे, पण बाबा नक्की ऐकून घेतील. वय मी बी तेच म्हणणार होते, विनू भाऊजीच ऐकू शकतील. उलट काकाला मी पहिल्यांदा बघितलं एवढं चिडलेलं. अरे तू तर नुसतं नाट लावतोयस रे. आई, महत्वाचं म्हणजे काकाला सरकारांनी फसवलंय. होय, सगळं मान्य आहे मला. सरकार आपण ना त्यांना नाश्ता घेऊन जाऊया आता. होय, अंगावरच्या कपड्यांवरच बाहेर पडलेत ग दोघं बी. तू थांब अपर्णा, मी घेऊन येते. हा हो. आपे तू फक्त अर्जुनला सांभाळ. मी काय म्हणतो सरकार, तुम्ही विनय काकाला सेपरेट भेटा ना. नाही नाही नको सर, तसं नको करायला. हे जर अर्जुनला कळलं ना तर तो अजून चिडेल. नको. आता जे काय करायचं ना ते तोंडावर करायचं, डायरेक्ट. हे घे नाश्ता याच्यात. हो येतो जाऊन. हां ताई, अमोल आज झोपलाय, तुम्ही. हो मी बघते त्याच्याकडे, तू नको काळजी करू. चला येतो. भया, दोघं बी घरी परत यावे बस. येत्यात, वाढ बघा. सुजा, कदम, हो चला की नाश्ता करूया. नाश्ता? ती कुठनं? गावातून येऊ एखाद्या हॉटेलमधून. चल. हॉटेलात होय? नको, तू आपलं सामान इकडे घेऊन ये.
ते आणतोच, पण तुम्ही सकाळपासून काय खाल्लं नाही, भूक लागली असेल तुम्हाला. हा पर तू इकडे घेऊन ये ना, कशाला उगत तिकडे नको. कदम तुम्हाला गावात यायला पण कसं तरी वाटतंय का? अरे नाही तसं नाही. हे बघा कदम, तुम्ही अपराधी असल्यासारखं वाटून घेऊ नका. यात तुमची अजिबात काहीच चूक नाही. चूक फक्त सरकारांची. सख्या भावावर विश्वास ठेवणं हे जर चूक असेल तर दुनियेत राहिलंच काय मग? अर्जा, अरे तसं नाही. अर्जा अर्जा ऐक, थांब थांब, येऊ दे त्यांना.